उजव्या बाजूला थोडी गर्दी कमी करायची आहे आणि लक्ष द्यायचे आहे. साई संघ टायमर लागलेला आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळले जाईल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जाईल. साई संघ सारखा नियम. फुलटा चेंडू चेंडू पहिला हात चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलताना एक चेंडू एक धावा. दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. ओमकार पाटील त्यांनी मंचावर यायचंय. 3 चेंडू 2 धावा. मंदारेश्वरचा मयूर याचं पण हार्दिक स्वागत असेल MC चषक 2024. 3 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने खेळला पडला चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना. 4 चेंडू 3 धावा. सामन्याच्या दिशेने वेळा मित्रांनो आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ओढला. धावचीची संधी संधीचं सोनं करता येईल का? करता आले. धावचीच्या स्वरूपात गडी बाद. डीजेला देऊया संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये रोहनची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. योग्य येतोय आणि MCC चे सर्व खेळाडू असतील त्यांनी पिवळा पडद्याच्या इथे आतमध्ये जाऊन उभं राहायचंय सर्वांनी. अमित तू टायमर लावून उभं राहायचं. मी पण टायमर लावले. सामन्याच्या दिशेने वळा. सामनाचा लेखाजोखा बघायला गेला तर 2 चेंडू आतापर्यंत आढळले. दुसऱ्या षटकात 5 धावा. साई माऊली संघ क्वालिफाय झालाय मित्रांनो. या क्वालिफायच्या मॅचेस लक्ष असू सर्वांना. MCC चषक 2024 हे टॉप 6 ला आलेले संघ. कोणताही संघ इथून पराभूत झाला तरी पण एक ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे मित्रांनो. आणि मुख्य लक्षात मित्रांनो 50,000चा मानकरी कोण ठेवणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपयाचा मानकरी कोण ठेवणार आहे त्याच्यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. PCC संघ हलक्या हाताने खेळला फटका चेंडू समालोचन कक्षाकडे डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. सतीशजी साहू यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सतीश सावजी यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. MCC चषक 2024 पर्व पहिलं तुमचं हार्दिक स्वागत असेल. सतीश सावजी तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. MCC व्हॉलेंटियर त्यांना यायला रस्ता करायचा आहे. सामन्याच्या दिशेने एवढे आतापर्यंत सामन्याचा विचार केला तर 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. मैदानाच्या दिशेने दोन मोठे फलंदाज अजूनही सज्ज आहेत. वैभव आणि योग्या.
फुलटॉस चेंडू होता का नाही नाही अटोपडचा चेंडू धावचीची संधी दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 एकदा डीजेला संधी थँक्यू डीजे आतापर्यंत पीसीसी यांनी 6 मिनिटात 2 षटकात आले अजून 9 मिनिटं शिल्लक आहेत पीसीसी यांच्याकडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू ओढलाय सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो काय क्षेत्ररक्षण आहे धावचीची संधी नाही मिळाली पण खूप सुंदर क्षेत्ररक्षण ती म्हण आहे ना जिथे कर्तृत्वाची उडी मोठी असते तिकडे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हायला लागते काय मित्रांनो काय सुंदर क्षेत्ररक्षण पीसीसी या संघाकडून दिसते पीसीसीचा फॅन बेस पण वाढलेला आहे तंबूपासून लांब व्हायचं लाईटच्या पोल असतील त्याच्यापासून सर्वांनी लांब उभं राहायचं लाईटच्या पोलाला कोणी हात धरू नका कृपया करून टेकूनही नाही राहायचंय एक चेंडू आणि 9 धावा वैभव आणि योगेश आक्रमक फलंदाजी करणार आहेत का आता बघूया मित्रांनो पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा नंतर पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण काय सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो वारंवार तोच खेळाडू पारितोषिकची सुरुवात होत आहे मित्रांनो टॉप 6 चे सामने आहेत मित्रांनो 3 लागोपाठ चौकारासाठी नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे मित्रांनो लागोपाठ 3 चौकार कोण मानकरी ठरणार आहे का पहिला हलक्या हाताचे चेंडू स्टेजकडे येताना डिक्लेअर झोन मध्ये जाताना 11 धावा मित्रांनो आतापर्यंत झाले 3 चेंडू 11 धावा 8 मिनिटं अजूनही बाकी आहेत मित्रांनो पीसीसी संघ लक्ष असू द्या 8 मिनिटं बाकी आहेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण धावचीची संधी गडी बाद आहे का गडी बाद आहे योग्याला तंबूच्या दिशेला पत्राला लागणार मित्रांनो धावचीच्या स्वरूपात गडी बाद दिव्या डीजेला संधी कमॉन डीजे थँक्यू डीजे 4 चेंडू आतापर्यंत हाताळले मित्रांनो 11 धावा पीसीसी 5 पायरी क्रिकेट क्लब स्वतःचं वर्चस्व का आहे दाखवून देताना विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये मित्रांनो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न धावचीची संधी धावची स्वरूपात वैभवला माघारी परतावा लागेल का धावचीच्या स्वरूपात गडी बाद होताना मोठा हादरा साई माऊली या संघाला देऊया डीजेला संधी कमॉन डीजे घाई करायची 5 चेंडू आतापर्यंत झाले आहेत मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचली 11 7 मिनिटं बाकी आहेत पीसीसी संघ लक्ष असू द्या 7 मिनिटं बाकी आहेत मित्रांनो हलक्या हाताने खेळला फटका डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती मित्रांनो पीसीसी संघ घाई करायची 6.5 मिनिटं अजून बाकी आहेत एक शेवटच्या षटक हाताळून झालं पाहिजे 6.5 मिनिटात टीम मीटिंग कमी करायची आहे थोडी योग्याचा आवाज आलाय 6 बॉल 1 भेटेल आरामात कुठेतरी स्वतःचं अस्तित्व जर का टिकून ठेवायचे आहे टॉप 3 मध्ये जायचं असेल तर हा सामना मित्रांनो पीसीसी असो या साई माऊली असो दोन्ही संघांना महत्वाचा सामना असेल गोलंदाजी मारवत सज्ज आहे सागर स्वतः वाटते कर्णधार सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आल्या मित्रांनो सागर तिसऱ्या षटकाच्या संबंधित धावसंख्या 12 सामना सुरू करायचा आहे सामना चालू ठेवायचा सामना सुरू करायचा आहे वसई तालुका आगरी सेनेचे अध्यक्ष आशु भरत पाटील साहेब यांचं आगमन झाले यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे आहे
आशू भरत पाटील यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. त्यांच्यासोबत त्यांचे मोठे बंधू आई एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील साहेब यांना पण स्टेजवर येऊन आमंत्रित करण्याचं, स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आमंत्रण करणारे आशू पाटीलजी, वसई तालुका आगरी सेनेचे अध्यक्ष, युवा अध्यक्ष, त्यांचे सहाय्य मित्र त्यांना पण मी आमंत्रित करणे स्टेजवर येऊन सर्वांनी स्थानपन्न व्हायचंय. आई एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील साहेब यांचं पण हार्दिक स्वागत असेल. MCC चषक वसई हलक्या हाताने खेळला पडला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 13 धावा मित्रांनो झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या झाले ते 13. या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत ते आशू पाटील यांच्याकडून स्पॉन्सर आले आहेत आणि रोहित पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर आले आहेत. त्यांचं मनापासून आभार असतील. काय घडलंय मैदानाच्या दिशेने, अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. देऊया डीजे ला संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. सामना खूप अडचणीचा आहे मित्रांनो. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे मित्रांनो. धावसंख्या झाली ती 13 धावा मित्रांनो. 13 धावा. 13 मेरा सामना किसकी तरफ जाएगा देखना पडेगा मित्रांनो. किरण प्रजापती यांनी कुंदनला कॉल करायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू ओढलाय का, ओढलाय. धावचीची संधी नाही मित्रांनो. निर्धाव चेंडूची सांगता होताना PCC संघ आपला वर्चस्व का आहे दाखवून देताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. PCC संघ 3 चेंडू 13 धावा. शेवटच्या षटक मार्गस्थ असताना मित्रांनो साई माऊली संघ कुठेतरी खालच्या दिशेने चालताना दिसतोय आपल्याला. फुलटो चेंडू जातोय सीमा रेषा पार. देऊया डीजेला संधी आपण. 4 चेंडू झाले. 4 चेंडू 13 धावा मित्रांनो. एवढी मोठी मॅच होती पण एका साईडला जाईल का असं वाटलं होतं का कुठे. PCC संघ फुलटो चेंडू मोठ्या प्रकारचा मानला. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. कमॉन डीजे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येराडा. थँक्यू डीजे. 5 बॉल 17 अजून एक चौकार येईल का कुठेतरी. लढण्यासाठी एवढा तरी स्कोर बनणार आहे का मित्रांनो, लक्ष देऊया. फुलटा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नाणेफेकीचा कौल असेल जय साईचा कर्णधार आणि MCC ओमकार पाटील कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचंय. कर्णधार यायचंय. जय साई टॉस्को बॉक्स मध्ये आणि ओमकार पाटील कुठे असतील त्यांनी कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. सामन्याच्या दिशेने 22 रनचा टार्गेट असणार आहे मित्रांनो PCC या संघाला. जय साई बवणे आलेला वाटते. ओमकार पाटील नाणेफेकीचा कौल असेल. MCCचा कर्णधार. सन्मानाकडे मित्रांनो या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्याला सतीश साहूजी यांचा इकडे यथोचित सन्मान करण्यात येईल. यांचा सन्मान करण्यासाठी मंदारेश्वरच्या मयूरला आमंत्रित करी. यांनी सतीश साहूजी यांचा सन्मान करायचा आहे.
सन्मानाच्या दिशेने वळतोय. सतीश साहूजी आपल्या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले, त्यांचे मनापासून आभार असेल. MC चषक 2024 पर्व पहिले मंदारेश्वरचा मयूर त्यांचा सन्मान करताना दिसतोय. नाणेफेकीचा कौल असेल. ओमकार पाटील. पहिला चेंडू मोठा प्रमाणात, चेंडू गेला स्ट्रेट ड्राईव्हला, सीमा रेषा पार. कमॉन डीजे. नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला. ओमकार पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तेजसशी संपर्क साधायचा आहे, सॉरी. आणि आपले कालचे सहाय्यक समालोचक यांची इकडे एंट्री होताना मेहुल गावड यांचं MCCच्या सर्व खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मेहुल गावड कामावरतून लवकर आले आहेत मित्रांनो. सहाय्यक समालोचक कालचे मेहुल गावड यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो. नाणेफेकीचा कौल असेल. टॉस्का बॉक्स खाली करायचा आहे. जयसाई आणि विरार. नाणेफेकीचा कॉल साठी मी बोलवेन वसई तालुका अग्रिसेना युवा अध्यक्ष आशु पाटील यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. MCC आणि जयसाई टॉप 6 मधली ही दुसरी मॅच असेल. MCC आणि जयसाई टॉप 6 मधली दुसरी मॅच असेल. दोन्ही आपल्याच इकडचे संघ. ओंकार पाटील नाणेफेकीसाठी यायचं आहे. MCC कर्णधार, त्याला थोडा तरी इजा झालाय तर तो स्प्रे मारतोय, पण एक खेळाडू वृत्ती आहे. सकाळपासून पहिल्याच मॅचला त्याच्या पायाला लागले पण खेळतोय आपल्या संघासाठी. नाणेफेकीचा कौल असेल. नाणेफेकीचा कौल असेल. छाप इज द कॉल. हेड इज द कॉल. MCC नाणेफेक जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार पाटील. 2 मिनिटं थांबायचं आहे. अक्षय तू पण थांबायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल जयसाई या संघाला? जयसाहेब या संघाला 20 धावापर्यंत रोखलं तरी खूप मोठं आहे आमच्यासाठी, पण ते पण काय छोटा मोठा संघ नाही आहे. ते पण आम्हाला फटके मारायचा प्रयत्न करतील, पण आम्ही पण काय मागे नाही ठरणार. एका साईडला जयसाई आहे तर आमच्या इकडे पण MCC आहे. नक्की 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 दोन्ही साईडला चॅलेंज आहे. जयसाई विरार संघ आपलाच संघ आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत. अक्षय इकडे जाईल. नाणेफेक जिंकले असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. पण आता नाही मिळालं, मग किती धावा मारण्याचा प्रयत्न असणार आहे? 30 प्लस सांगितलंय जयसाई. किरण जोशी यांनी वाटते सांगून पाठवलंय 30 प्लस मारायचे आहेत. करण जोशी सॉरी. 30 प्लस का 20च्या आतमध्ये रोखणार आहेत MCC संघ. चला आपले समालोचक सहाय्यक समालोचक मेहुल गावड आपल्याला जुळले. त्यांचं मनापासून आभार असेल. कालचे सहाय्यक समालोचक मेहुल गावड यांना मी विनंती करतो आता त्यांनी नमस्कार. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पांना वंदन करून आई जीवदानीला मातांना नमस्कार करून मी समालोचक मेहुल गावड तुमचं सर्वांचं स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. कैलासवासी पद्माकर मांगेले यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक 2024च्या पर्वामध्ये मॅच सुरू असलेला सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. PCC आणि साई माऊली यांच्यामध्ये असलेला सामना आपण पाहत आहोत. सुरेख सामना या दिवसातील आपण सकाळच्या 12 वाजल्यापासून 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू 7 धावा झाल्या आहेत. 4 चेंडू 7 धावा. सुरेख क्रिकेट आपण पाहत आहोत. दुपारच्या सत्रापासून दुपारपासून क्रिकेटचा सामना दुपारपासून सुरू असलेला हा सामना आपण पाहत आहोत. आणि आताच क्वार्टर फायनलचे सामने चालू झालेले आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा आपण आता पाहत आहोत. MCC संघ आणि आजच्या सत्राचा विचार केला तर साई मावले आणि MCC संघ दोन्ही संघ क्वालिफिकेशनसाठी गेले आहेत. आणि आता क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा त्यांची सुद्धा मॅच चालू आहे. मला असं वाटतं साई माऊली खेळते. PCC कालचा उत्तम खेळ खेळून आलेली PCC पुढे संघ आलेला हा
कालची ज्या प्रकारची फिल्डिंग पाहायला गेली एका क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहायला गेली त्याच प्रकारची त्यांची बॉलिंग बॅटिंग एक उत्कृष्ट फलंदाजी आणि आताच मी मागील यूट्यूबवर मॅच बघत होतो सुरेख गोलंदाजी केली आता थोडंसं माघारी पडलं काहीसं फारसं षटक आपल्याला सागर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं पण 22 धावेचं आव्हान असताना 9 धावा झालेले आहेत दुसरं षटक घेऊन येत असताना रोहन हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेलेला चेंडू यष्टीरक्षक स्वतः गोलंदाजी मार्कवर येत असताना यासाठी एकेरी धावेनं समाधान मानावं लागेल दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना रोहन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना 22 धावेचं आव्हान असताना 10 धावा ऑन बोर्ड झालेल्या आहेत क्वार्टर फायनल अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आपण पाहत आहोत MCC चषक 2024चा महासंग्राम पुढील चेंडू रोहन यांचा हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षण येतो धावत त्यापर्यंत का एसडीज 1+1 = 2 ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आपल्याला एक धाव अतिरिक्त पाहायला मिळाली आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतोय PCC संघाला आणि निश्चित स्वरूपामध्ये 2 धावा ॲड झालेल्या आहेत स्कोरबोर्डमध्ये काय घडलं बघा मित्रांनो हलक्या हाताने खेळला गेला ऑन साईडला क्षेत्ररक्षण फेकी केली ते मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली गॅदर करण्यामध्ये आणि धाव मिळाली एक अतिरिक्त पुढील चेंडू रोहन यांचा हलक्या हाताने त्याच दिशेला खेळला गेला सन्मान चिन्ह घेऊन खेळला गेलेला चेंडू एकेरी धावेने समाधान मानावे 13 धावा झालेल्या आहेत दुसरं षटक मार्गस्थ असा 3 चेंडूचा खेळ झालेला आहे थोडंसं प्रेशर आपण पाहायला मिळतं साईमाऊली संघाकडून कारण जर आपण स्वतः पाहत आहोत तर कॅप्टनच्या स्वरूपात यस नो चेंडूची सांगता यस पंच नो +1 = 2 पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय थोडंसं कमी पडतंय आपल्या संघासाठी मात्र आता रोहन असं मला असं वाटतंय आणि 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या आहेत 15 धावा झालेल्या आहेत 22 धावेचं आव्हान असताना 15 धावा झालेल्या आहेत थोडंसं खांदे झुकल्यावसे वाटले आहेत मला असं वाटतंय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला यस पंच आमच्याकडे वळतात प्लस नो प्लस यस काय चाललंय वाईड आणि नो आणि अतिरिक्त धाव यष्टीरक्षक काय करतोय काय घडतंय काय कळतच नाहीये मात्र सातत्याने नो स्वैर मला पाहायला मिळतो आणि त्याच दिशेला पुन्हा एकदा चेंडू एकेरी धावेने धावसंख्येत भरवते धावसंख्या 18 वर नेऊन पोहोचली अद्यापही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे दुसरं षटक झालेल्या 18 धावा झालेल्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे PCC संघ असं मला वाटतंय आणि नक्कीच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र यस आउट आहे यस आउट गडी बाद होतोय एक संगीत ऐकूया येऊया पुन्हा एकदा संगीत धन्यवाद आणि मान्यवरांची उपस्थिती आपल्या लागलेली स्पर्धेला आणि तेच मान्यवर सुद्धा आपल्याकडून रजा घेत आहेत आपण आले आप ही बाहेर आहे चला आपण मॅचकडे वळूया शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातील माफ करा 18 धावा झालेल्या नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय फ्रेमवर कालच्या सत्रामध्ये खूप सुरेख फलंदाजी केली निखिल यांनी स्ट्रोक काय ट्रान्सिंग डाऊन द विकेट खेळला गेला स्ट्रोक आणि निश्चित स्वरूपामध्ये 19 धावा झालेल्या आहेत षटक संपते 2 षटकांखेरीज धावसंख्या 19 वर गेली आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची आवश्यकता असताना एक संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा नको नवीन गोलंदाज आपण पाहायला मिळतो वैभव चला नवीन गोलंदाज आपण पाहायला मिळतो वैभव गोलिंग मार्क वर असताना डेड बॉलची सांगता आपण वाहतो आहोत सिद्धार्थ त्यांच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू डेड बॉल झालेला आहे तिसरं षटक घेऊन येतोय संघासाठी आणि वैयक्तिक पहिला चेंडू वाईटच्या दिशेला +1 मला असं वाटतं यष्टीरक्षकाचं काहीसं दुर्लक्ष झालेलं आहे या सामन्याकडून सातत्याने येणारा वाईटचा चेंडू मात्र सोडण्याचा प्रयत्न दिसतोय पुन्हा एकदा विजय स्ट्रोक आणि यस इट इज PCC संघ क्वालिफायर टॉप 3 मध्ये PCC संघ क्वालिफिकेशन होतं आणि कॉंग्रॅच्युलेशन PCC संघ आणि त्याचबरोबर साई माऊली आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल MC चषकाच्या आयोजकाकडून खूप खूप धन्यवाद।